स्वागत आहे तुमचं अनुजा समाधान ऑफिशियल या चॅनल मध्ये। तर आज आम्ही जाणार आहोत दवाखान्यात, कारण माझा हात खूप दुखतोय। अरे बापरे! आता तिचा हात का दुखतोय तुम्हाला प्रश्न पडला असेल। आता तो तिचा हात दुखण्यामागचं कारण असं आहे की पाण्याचा जड हंडा तिने उचलला होता। तिचा आधी जीव केवढा आणि तो हंडा केवढा, त्यामुळे तिचा हात लचकलाय। बघू आता डॉक्टरला दाखवून बघूयात काय म्हणतात, मग त्यानुसार आपण पुढची ट्रीटमेंट घेऊयात। रुको जरा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। अभी मजा आएगा ना भिड़ो। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बघा इथे यांचं काय चालू आहे। कुठे जायचं आज? काय गेलं? किंडर जॉय किती घ्यायची? 2. One hour later. तर आता खुशीची झाली आंघोळ, तिला आता आपण तयार करून घेऊया। हाय कर दीदी। हाय। ती आता रागवली आहे कारण की तिला जबरदस्ती आंघोळ घातली। आंघोळीला नाही म्हणून तर देते, ही आमची शेवटी खुशी आहे। बोल ना हाय। A few moments later. आता इथे दीदीने दूध पिलंय जे तिला खूप आवडतं। पूर्ण ग्लास रिकामा केला दीदीने। आता डॉक्टरकडे जायच्या आधी पट्टी काढून घ्यावी, म्हणजे कसं तिथे गेल्यावर नंतर डॉक्टर म्हणायला नको की पट्टी काढून घ्या, त्याआधी आम्ही इथेच काढून घेतो। म्हणजे डॉक्टरला हात दाखवला एक्झॅक्ट कुठे पेन होतं ते त्यांना सांगता येईल ना आपल्याला, त्यामुळे घरीच आपलं रिमूव्ह करू मग त्यांना। हा बघा हात किती सुजलाय, लाल लाल कलरची बांगडी आणि बांगडीचा कलर लाल आहे। या गाण्यानंतर हातच सीधा लालच झाला। बघा तिला हसायला येत आता। आम्ही निघालो डॉक्टरकडे, तर बघूयात आता डॉक्टर काय म्हणतात। तर चला बघूयात पुढे। तर बघा आता आम्ही चाललोय दवाखान्यात। तर काढलाय, पण आम्हाला त्यांच्याकडून एवढं तर कळालं की कुठे फ्रॅक्चर नाहीये। तर बघूयात आता पुढे, संध्याकाळी रिपोर्ट घ्यायला बोलवलंय, मग आम्ही आता संध्याकाळी येणार आहे। संध्याकाळी रिपोर्ट आल्यामध्ये आपल्याला समजेल की नेमकं काय झालंय त्याच्यामध्ये। आणि आता ऊन पण भरपूर आहे, तर मग आता आम्ही रिक्षा पकडणार आहोत। शेवट फायनली आम्ही घरी पोहोचलो। आणि हे आपलं घर। दीदी ऊन होतं का? ऊन होतं का? आता दरवाजा कोण खोलला? तिथे खोलायचं? खूप ऊन होतं बाहेर। खरंच मित्रांनो, अशा उन्हाच्या महिन्यामध्ये बाहेर पडताना तुम्ही कॅप, पाण्याची बॉटल नक्की सोबत ठेवा, कारण की आपल्या उन्हामध्ये फिरणं म्हणजे खूप कठीण आहे, खूप कठीण। तर बघा आता आम्ही आलोय घरी। खूप ऊन होतो बापरे। आणि हे बघा किंडर जॉय मध्ये खुशीला काय भेटलं।
तर मित्रांनो, तुम्हाला ते फुगे दिसले होते व्हिडिओ मध्ये, ते खुशी मला बोलत होती मला ते फुगे पाहिजेत, ते तुम्ही घेऊन ये. आता मी विचार केला ते फुगे 4थ्या माळ्याच्या हाईटला, आणि मी ते आणणार कसे. येताना रस्त्यात पण मला कुठे फुगे दिसले नाही, कारण की ऊनच एवढं होतं फक्त ऊन दिसलं, फक्त ऊन. एवढं भरपूर असं ऊन आहे. की त्याच्यामुळे मलाच रिक्षा पकडावी लागली. आपल्या रिक्षाने घरी यावं. 6 वाजता जाऊया, आपले रिपोर्ट्स घेऊया, त्या रिपोर्ट मध्ये काय आलंय काय नाही त्यानुसार डॉक्टरांचा पुढचा सल्ला घेऊया. आज कामाला सुट्टी मला. आता हिला तर सुट्टी आहे, पण मला काय सुटका नाही. आज तिची मजा आणि माझी सजा. आणि हे बघा यांचं काय झालं इकडं. तर आता ही खुशी सांगते की ह्याला स्टिकर कसे लावायचे. आता लावून घेऊया आपण याला स्टिकर. तिला इंटरव्ह्यू भेटले ते 4 गोष्टी आहेत. काय बोलती? कानातले इयरिंगचे. काय बोलते तो? काय आहे? काय? आ, तुझं नाव असं सांग. लावायचंय. तुझं ओके. नाव सांग. खुशी समाधान कदम. तर आपल्या खुशीला तर तिचं पूर्ण नाव पाठ आहे. तर खुशी 1 2 बोल का. 1 2 3 काउंट कर. बस एवढं. बोल ना पटपट. बघा तुम्हाला कशी Yes. वाटली ABCD माया खुशीची? तुम्ही पण बोला. तरी खत्म. खुशीने तर आपल्या एबीसीडी पूर्णच बोललेले. मला वाटतं मला पण एवढे पाठवते है ना दीदी. हा खुशी दीदी. अनुजा बोलते तिचा हात दुखतोय, आणि तिचं बघा आता काय चाललंय. बघा. बघा कसं आहे. तर चला आपण आता लागूयात आपल्या पुढच्या कामाला. आपली पुढची कामं आपण करून घेऊयात. तुम्हालाच करायची का? अभी मजा आएगा ना भिड़ो. चला सांगते. आज काय मला काय सुटका नाहीच आहे. तर बघू आता आपली आपण पुढची कामं करूयात. पहिली भाजी करून दिला. बघा आता हे काय करतात बघूया आपण. काय करता हो? काय करणार आता, तुझा हात दुखतोय तर मला करावं लागतंय. बोलले एक दिवस आराम कर, धुवा धुवा कपडे धुवायचे. धुवा, आज मला सुट्टी आहे. धुवा. टाका निर्मा पटकन टाका. तुम्ही पण असं करता का? तुमच्या बायकोला बरं नसेल किंवा तिचा हात दुखत असेल नक्कीच कमेंट करून सांगा. तर या तुम्ही पण माझ्या जोडीला कपडे टाकू लागा. किती काम असतं ते आज समजेल. आपल्याला फक्त धुवून घ्यायचं, म्हणून आपण फक्त वॉश ऑनली करणार आहोत. पाण्याचा टेबल लो ठेवणार, आणि मी तर जास्त वेळ वाट बघू शकत नाही, तर मी इथे एक्सप्रेस मोड सिलेक्ट करणार आहे. एक्सप्रेस. लोकलने माहिती आहे ना आपला प्रवास कसा थांबवून 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 होतो, तसा मी डायरेक्ट एक्सप्रेसने प्रवास करणार आहे. म्हणजे मशीन पटकन झटपट झटपट पटापट. बघा किती कंटाळा आलेला आहे यांना. घ्या दोन पटपट. आता ही बोलते 17 मिनिटात तुमचे कपडे मी धुवून देते. भांडी घासून पटपट आवरा. बघा किती यांना कंटाळा आलेला आहे.
आज कामाचं. आणि ही खुशी बघा, मोबाईल बघत बसली. आता बघा इथं यांचा जेवणाचा कार्यक्रम चाललाय मस्त. दोघे पण सामसूम झोपलेत, उठायचं काय नाव घेत नाहीत. आणि आता आपल्याला जायचंय डॉक्टरकडे रिपोर्ट्स घ्यायला. ही आमची रुबी तर लय आहे नाटकी करते. आणि तुम्ही इथे टाइम बघू शकता, 6:52 म्हणजे ऑलरेडी आपण लेट झालेलो आहोत. आता बघू, आपण प्रयत्न करू. आता खुशी तर जागी आहे पण नाटके करते. दीदी रुको जरा, उठ. सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का. दीदी तर काय उठणार नाही आता. आणि त्या अनुजाची अजून तयारीच चालू आहे. काय माहिती अजून किती वेळ लागतोय हिला तयारी करायला. मगापासून ऐकतोय 5 मिनिटं घड्याळात 1 तास उलटून गेला, पण हिचे 5 मिनिटं काय संपलेले नाही. तरी पण ती अजून बोलते 5 मिनिटं थांबा. मित्रांनो चला आता जाऊयात आपण डॉक्टरकडे आणि घेऊयात रिपोर्ट्स. तर रिपोर्ट्स घेतल्यानंतर आपल्याला आता समजेल की एक्झॅक्ट काय झालेलं आहे. मग त्यानुसार आपण पुढची ट्रीटमेंट घेऊया. चला तर मग जाऊया. तर आलो आहे आपण दवाखान्याजवळ. जाऊयात आता. तर मित्रांनो आम्ही जाऊन आलो डॉक्टर कडून आणि डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला की घाबरण्यासारखं काही नाही. हा बघा हा अनुजाचा हात, ज्या हाताला तिला पेन होते, पण याच्यामध्ये असं काहीही नाही डॉक्टरनी सांगितलंय. तर हा महत्वाचं म्हणजे एक टेन्शन घेण्यासारखं नाहीये, पण त्यासाठी डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. तर आता त्या गोळ्याचा आपल्याला कोर्स करावा लागणार आहे. गोळ्या खाल्ल्या तर मग तिला थोडं बरं पण वाटेल. आणि त्यानंतर आपल्याला परत 28 तारखेला डॉक्टरांनी बोलवलंय. तर मग बघूयात तेव्हा काय होतंय. राहिलं तर ठीक, नाही तर मग परत जावं. हो, आणि त्या डॉक्टरांना भेटून आल्यावर इथे आता आमच्या घरचे डॉक्टर जे डॉक्टर घेतात ते, आणि तिथे यांना डॉक्टरांचा एवढा किट आवडला की तिने डॉक्टरांचा सेट घेतला. मित्रांनो कसा वाटला हा व्लॉग आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.